रोज मरे त्याला कोण रडे, हे भयानक वास्तव आहे मुंबईतील लोकल ट्रेन प्रवासाचं। लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन प्रत्यक्षात डेडलाईन झाली आहे। सतत आणि वारंवार वर्षानुवर्ष हे आपल्याला दिसून येत आहे। मुंबईतील लोकल ट्रेन प्रवासाचं भयान वास्तव आज समोर आलेलं आहे। 4 जणांना आपला जीव गमवावा लागला। हे दृश्य आपण पाहतोय, उमऱ्याजवळची 4 जणांचा मृत्यू या वळणावर झालेला आहे। धोकादायक वळणावर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। रोज मरे त्याला कोण रडे अशी ही अवस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लाईफलाईन की डेथलाईन हाही सवाल आता उपस्थित होतोय। मुंबईतील लोकल ट्रेन प्रवासाचं भयान वास्तव आज समोर आलेलं आहे। 4 प्रवाशांनी या गर्दीमुळे आपला जीव गमावलेला आहे। मुंब्राजवळील धोकादायक वळणांनी 4 जणांचा बळी घेतल्याचा आता आरोप होतोय। 2 धोकादायक वळण आहेत आणि ठाण्याहून मुंब्राकडे येताना बोगद्याजवळ एक धोकादायक वळण आहे, तर दुसरं वळण मुंब्रा स्टेशन सोडल्यानंतर आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांनी किती दिवस जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा असा सवाल आता उपस्थित होतोय। तर आपण पाहतोय यावेळी लाईफलाईन डेथलाईन बनल्याचं खरं तर वास्तव समोर आलेलं आहे। तर या संदर्भात अधिकचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात, कपिल आणि सीमा। कृष्णात, सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय नेमकी परिस्थिती आहे? रुबीना, मी ठाणे स्टेशनवर आहे, ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त गर्दी ही मध्य रेल्वेची पाहायला मिळते। आणि या ठाणे स्टेशनवरच्या या 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर पाहायला गेलं तर आता सध्या कल्याणकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याची गर्दी ही पाहायला मिळते। अनेक जण अशा प्रकारे लटकत जात असतात। आता संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळी CST कडून ठाण्याकडे जाणारे आणि ठाण्याहून परत कल्याणकडे जाणारे या लोकल जे आहेत त्या अशा प्रकारे भरून जातात आणि अनेक लोक प्रवाशांना ही अशा प्रकारे लोंबकळत प्रवास करावा लागतो। आणि त्यामुळंच सकाळची दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे, कारण ठाण्यापर्यंत हा प्रचंड गर्दी ह्या ट्रेनला असलेली पाहायला मिळते आणि ठाण्यानंतर थोडीफार प्रमाणात गर्दी कमी होते, परंतु ठाणे ते कल्याण आणि त्याचबरोबर कसारा कर्जत या मार्गावर सर्वाधिक जास्त गर्दी यापूर्वी होत आलेली पाहायला मिळते आणि आजची त्याच गर्दीचा भाग म्हणून ही घटना झालेली पाहायला मिळते। अशा अनेक घटना एखाद दुसरी रोज होत आहेत, 1-2 रोज या घटनेमध्ये मृत्यू पावत आहेत, जखमी होत आहेत, परंतु या मध्य रेल्वेच्या कुठल्याही रेल्वे प्रशासनाला याची कुठलीही जाग नाही, कुठल्या प्रकारे त्याच्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात नाही आहेत। आपण पाहिलं गेलं तर अशा प्रकारे तुडुंब भरून अशा ट्रेन ह्या जातात आणि तशाच सकाळच्या वेळेत तुडुंब भरून ट्रेन ह्या मुंबईकडे येतात आणि याच तुडुंब भरण्याच्या या संपूर्ण दरवाजात उभं राहण्याच्या लटकण्याच्या या पर्याय नसल्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आज सकाळी अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत आणि अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। ही काय आजचंच नाही आहे, अनेक रोज अशा प्रकारच्या घटना होतात, रोज एका दुसऱ्याचा व्यक्तीचा मृत्यू होतो, अनेक जण जायबंदी होतात, कुणाचा हात जातो, कुणाचा पाय होतो, परंतु यामधून रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या ज्या उपाययोजना, ठोस उपाययोजना आहेत त्या होताना दिसून येत नाही आहेत। निश्चित कृष्णात, असेच जोडलेले राहा। मी जाते थेट कपिलकडे। कपिल, तुम्ही कुठल्या स्टेशनला उभे आहात? कारण आता जवळपास 5 वाजलेले आहेत, लोकांची कामावरून घरी जाण्याची वेळ आता झालेली आहे, गर्दी आता स्टेशन्सवर वाढणार आहे, नेमकं काय? नक्कीच मी CST स्टेशनला उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे थेट दृश्य पाहू शकतात का संध्याकाळची वेळ झालेली आहे। चाकरमानी आपल्या ऑफिसमधनं घराकडे निघालेला आहे आणि प्रचंड अशी गर्दी CST स्टेशनला पाहायला मिळत आहे। खरं तर ह्या वेळेस पीक आवर्समध्ये प्रचंड अशी गर्दी असते, सकाळी तिथून येताना आणि आता इथून ठाण्याकडे किंवा कर्जत कसारेकडे जाताना प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। आजची घटना पाहिली तर आजच्या घटनेचं कारण अजून गुलदस्त्यात आहे, नक्की काय घडलं होतं आणि त्याच्यामुळे ही घटना घडली आहे, जेणेकरून एवढ्या मोठ्या संख्येने लोक ट्रेनच्या बाहेर फेकले गेले किंवा बाहेर पडलेत, ते ह्याचं कारण अजून गुलदस्त्यात आहेत। त्याचबरोबर जे रेल्वे पेअर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की रेट्रोसारखे जे काही सिस्टम्स आहेत
ते लावता येतील का? कारण की 2024लाच कोर्टाने सांगितलं होतं का बंद दरवाजे आणि एसी गाड्या आणा आणि बंद दरवाजे म्हणजे दरवाजे उघड बंद होणारे लावा असं सांगितलं होतं, जेणेकरून कोणी लटकणार नाही आणि असे हादसे होणार नाही, अशी दुर्घटना होणार नाही आहे. आणि त्या अनुषंगाने आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. त्याच्यावरती विचारविनिमय सुरू आहे. लवकरच रेट्रो सिस्टम आणण्याचं काम PROनी सांगितलं आम्ही चालू करतोय, जेणेकरून असे हादसे अशा घटना होणार नाही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास प्रचंड प्रमाणात जो मुंबईकडे येणारे लोक येतात प्रचंड मोठ्या प्रमाणात, खास करून ठाणे, दिवा, मुंब्रा आणि कल्याण इथे प्रचंड अशी प्रवासी वर्ग वाढलेले आहेत. त्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात असे अपघात होताना दिसतात. कारण इथे प्रचंड अशी सकाळी पीक आवर्समध्ये संध्याकाळी घरी जाताना प्रचंड अशी गर्दी होते. खास करून दिवा, मुंब्रा इथे प्रचंड जे प्रवासी वर्ग आहेत ते वाढलेले आहेत. हे असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत आहेत, अशा प्रकारचे अपघात होत आहेत. परंतु ह्याच्यावरती उपाय शोधणं गरजेचं आहे. आता रेल्वे जे आहे, रेल्वे प्रशासन आहे ते त्याच्यावर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु रोज बोलतो आपण जसं का रोज मरे त्याला कोण रडे, अशीच अवस्था रेल्वेची आहे, लाईफलाईनची आहे. आणि आता रेल्वे प्रशासन ह्याच्यावर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निश्चितच कपिल, असेच आमच्याबरोबर जोडलेले राहा, कारण सीमा आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सीमा, आता तू कुठे आहेस आणि जी सकाळी दुर्घटना घडली त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, गर्दी पुन्हा स्टेशनवर वाढणार आहे? रुबीना, सध्या मी मुंब्रा रेल्वे स्थानकावरती उपस्थित आहे, ज्या ठिकाणी सकाळी ही दुर्दैवी घटना घडलेली होती. आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर सध्या प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत नाही, कारण या प्लॅटफॉर्मवरती फास्ट ट्रेन येत असतात. मात्र इथे राहणारे जे स्थानिक आहेत, या ठिकाणी राहणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमले आहेत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर समोरची ही जी दृश्य आहेत, खरं तर इथेच ती घटना घडलेली आहे. सकाळी बदलापूरकडे जाणारी जी ट्रेन होती, सोबतच CSTकडे जी जाणारी ट्रेन होती, ते एकमेकांच्या समोर आल्या आणि दरवाजाला लटकून जे प्रवासी प्रवास करत होते ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकमेकांना घासले गेले आणि त्यानंतर ते ट्रेनमधून खाली पडले आणि या दुर्घटनेत जवळपास 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता या स्थानकावरती सध्या RPF जवान आणि पोलीस अधिकारी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की आज ही घटना घडली, मोठ्या संख्येनं लोक या घटनेमध्ये मृत्युमुखी पडली, त्यामुळे आज आपल्याला पोलीस प्रशासन आणि RPF जवान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र रोज इथे कोणीही नसतं, रोज अशा प्रकारे या ठिकाणी घटना घडत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाने संपूर्णपणे याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. निश्चितच कृष्णात, मी तुमच्याकडे येते. कृष्णात, तुमच्या मागे जर आपण दृश्य पाहिली तर अनेक प्रवासी जमल्याचं पाहायला मिळते, ट्रेनसाठी तिथं प्लॅटफॉर्मवर थांबल्याचं पाहायला मिळते. त्या प्रवाशांशी तुम्ही चर्चा करू शकाल का? काय नेमक्या रेल्वेने उपाययोजना केल्या पाहिजेत, काय प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यांच्याशी बोलाल का? सध्या प्रवासी या ठिकाणी आहेतच, कारण प्रवासी आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत. आता प्रत्येकाचा जॉब सुटलेला आहे, अनेक प्रवासी या ठिकाणी आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जी गर्दी आहे ती गर्दी कमी होताना दिसत नाही आहे, कारण आता ट्रेन आलेली आहे आणि ट्रेनच्या माध्यमातून गर्दी. आपण रोज या ठिकाणी प्रवास करता, परंतु आजची घटना जर पाहायला गेली तर 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, परंतु यामध्ये फरक पडताना दिसून येत नाही. काय आता वर्षानुवर्षी हेच प्रॉब्लेम आहे काय सेंट्रल रेल्वेचा. आता काय सांगणार, काय बोलणार, बोला. फरक पडेल, काय फरक पडणार आहे? फरक काय पडणार आहे? ट्रेनची संख्या वाढेल किंवा काय काय आता वाढायला पाहिजे संख्या. हां, कधी ट्रेन तर चना ट्रेनला जायचं अजून गर्दी वाढेल. बरोबर. तर प्रवाशींचं मत आहे की काय फरक पडणार आहे, कारण वर्षानुवर्षे अशा प्रकारे आपण जात आलेलो आहोत. अनेक प्रवासी या ठिकाणी बसलेले आहेत. मामा, गेल्या अनेक वर्षांपासून प्रवास करताय, काही त्यांना बोलता येत नाही, ते सांगतायत. अनेक प्रवासी या ठिकाणी बसत आहेत. आपण दररोज या ठिकाणी प्रवास करता, गर्दी होते. आज सकाळी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, परंतु रेल्वे प्रशासन मात्र याकडे कुठेतरी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत आहे का? काय वाटतं आपल्याला? दुर्लक्ष तर करायला लागलेत. ओके. हां, हे म्हणजे पूर्णपणे बघत नाही प्रॉब्लेम होला प्रवास करायला. हां, सकाळी कसं मध्ये एवढी गर्दी असते ना ट्रेनला, लई प्रॉब्लेम होतो.
तर समस्या वाढलेल्या आहेत, परंतु ज्या उपाययोजना आहेत त्या मात्र होताना दिसून येत नसल्याचं प्रवाशांचं मत आहे. निश्चितच थेट जाते कपिलकडे. कपिल सोबतही काही प्रवासी आहेत, त्यांच्या मागे आता 5 वाजताची वेळ झालेली, गर्दी वाढते. कपिल, तुम्ही सुद्धा काही प्रवाशांशी संवाद साधा. काय नेमकं रेल्वे प्रशासनानं केलं पाहिजे, काय नेमकं पुढच्या उपाययोजना असू शकते? नक्कीच थेट आपण त्यांची संवाद साधूया, कारण की चाकरमानी निघालेले आहेत जायला. काका, रोज अपघात होत आहेत, काय रेल्वे प्रशासनाने केलं पाहिजे? आज चौघांचा मृत्यू झालाय, कसं बघताय? आज घडलेली घटना जी आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि प्रवाशांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. मी आज 4 वर्ष झाले बदलापूरला राहतो, पण 4 वर्षाच्या कालावधीमध्ये एकासुद्धा ट्रेनमध्ये वाढ झालेली नाही आहे. 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तिकडे राहणाऱ्या लोकांची संख्या किती पटीने वाढली असेल याचे प्रशासनाने आणि सरकारने सुद्धा दखल घ्यावी. गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कम्पेअर टू दॅट अजिबात कुठलीही एकसुद्धा ट्रेन वाढलेली नाही. मध्यंतरी 1-2-3 AC गाड्या वाढल्यात, त्याचा सर्वसामान्य लोकांना काहीसुद्धा फायदा नाही. त्यासुद्धा खूप मोठ्या अंतराने धावतात. 1 तासाने, 2 तासाने, 3 तासाने एखाद गाडी असते. पण जी सर्वसामान्य चाकरमानी लोकांची जी गर्दी असते, जी भरमसाठ असते, त्याच्या मानाने लोकलची संख्या म्हटलं तर अगदी नगण्य आहे. संख्या वाढली पाहिजे, संख्या वाढली. मित्र, काय अपघात वाढत चाललेत? आज चौघांचा मृत्यू झाला अपघातामध्ये रेल्वेच्या, काय केलं पाहिजे? आता आजचा जो अपघात झालेला आहे ना, तो कळवा ते दिव्याच्या दरम्यान झालेला आहे. आणि तो जो रूट आहे ना, तो एवढा टर्निंगचा आहे की पूर्ण ट्रेन आहे ना, पूर्ण अशी झोल खात असते, एकदम अशी वाकून चालते अशी. त्यामुळे जे डोअरला जी उभे आहेत ना माणसं, ते अशी वागतात त्याच्यात. पण ते ॲक्च्युली आणि स्पीड एवढा असतो ना सर, स्पीड एवढा असतो की ते स्पीडमध्ये समजा गाडीने झोल खाल्ला ना, 1-2 जण अशा सहज त्या ह्याच्यामध्ये पडून जातात. तर कळवा ते दिवा ह्याच्यामध्ये जे मोठमोठे असे टर्निंग आहेत, तिथे कुठेतरी चेंजेस केले पाहिजे असं मला वाटतं. आपको क्या लगता है क्या करना चाहिए? मेरे हिसाब से ट्रेन को बढ़ाना चाहिए और यात्री के ऊपर ध्यान देना चाहिए. ज़्यादा से ज़्यादा ट्रेन बढ़ाओ. और मतलब आदमी जैसे जैसे बढ़ रहा है, ट्रेन तो उतना बढ़ा नहीं, उतना ही ट्रेन का कैपेसिटी था. तो ट्रेन को बढ़ाना चाहिए. गवर्नमेंट से ही मेरा दरखास्त है, ट्रेन बढ़ाओ. नक्कीच प्रवाशांचं मत एकच आहे का ट्रेन संख्या वाढणं गरजेचं आहे, कारण की जो कल्याण आहे, दिवा, मुंब्रा, बदलापूर या ठिकाणी प्रवासी वर्ग वाढले आहेत, मात्र ट्रेन आहेत ते तसेच आहेत. काका, कसं बघता या अपघात, जे रेल्वेचे अपघात वाढत चालले आहेत, याच्यावर काय उपाययोजना केल्या? गर्दी खूपच असते गाडीला. त्याच्यानंतर लोकलच्या ट्रेनला उभे राहतात, त्यांनी पण जरा सावधपणे राहायला पाहिजे. गाडी येते जाते, त्या लोकलचा जर धक्का लागला तर खाली पडू शकतो. आता पण तेच घटना झालेली आहे. आत्ता आपण 13 का किती लोक पडले खाली, त्याच्यातले 6 जण मेले. त्याच्यामुळे ते जरा प्रॉब्लेमच आहे गाडीचा. प्रवाशांनी काळजी घेतलीच पाहिजे, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. लेडीज असो, म्हातारी माणसं असो, कुठली पण असू द्या, त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बस एवढी विनंती करतो. हे होते रेल्वे प्रवाशांनी सांगितले आहे का प्रवाशांनी प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेन जो मुद्दा येतो तो म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सुखकर कसा होणार, आणि त्यासाठी गाड्या वाढवणे गरजेचं आहे. का ज्याप्रमाणे ठाण्याच्या पुढे प्रवासी वर्ग वाढतो, त्याप्रमाणे गाड्या मात्र वाढल्या नाही आहेत. जवळपास 22 लाख पब्लिक या ठाण्याच्या कर्जत या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती दिसते, ते CCTVमध्ये कैद होत आहेत असा आकडा आहे. असा एवढ्या मोठ्या आकड्यासाठी जे लोकलची ज्या गाड्या आहेत त्या खूप कमी आहेत असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि याच्यावरती काय उपाययोजना करते आता रेल्वे प्रशासन, याकडे सर्वच लक्ष लागले. त्यांनी मागणी केलेली की रेल्वे गाड्या वाढवल्या पाहिजेत. AC गाडी वाढल्यात, परंतु सर्वसामान्यांना AC गाडीचा फायदा होत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत. आता रेल्वे प्रशासन या सर्व गोष्टीकडे कसं बघताय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघात कधी टळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित थेट जाते सीमाकडे. सीमा, आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सीमा, जिथं दुर्घटना घडली होती त्या स्टेशनवर तुम्ही आता उभ्या आहात, तुमच्या सोबतही काही प्रवासी आहेत, नेमकं काय?
नक्कीच रुबिना, खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी संतप्त अशी प्रतिक्रिया मुंब्रा येथे राहणाऱ्या नागरिकांनी दिलेली आहे. आताही आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आणि इथे राहणारे नागरिक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दररोज अशा प्रकारे या ठिकाणी घटना घडते, मात्र प्रशासनाचं, रेल्वे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. खरं तर काय सांगाल, आज ज्या प्रकारे घटना घडलेली आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. जे प्रवासी प्रवास करत असतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय, काय सांगाल? ॲक्च्युली जो प्रवास आहे तो सकाळच्या टायमाला जी गर्दी असते त्या गर्दीच्या हिशोबाने ज्या गाड्या पाहिजे तेवढ्या गाड्यांचाही या लोकांनी जसं पाहिजे तशी व्यवस्था केलेली नाही आहे. आणि त्याच्या अतिरिक्त आता हा जो काय प्रकार घडलेला आहे तर तो इथे तुम्ही बघाल ना तर रेल्वे ब्रिजच्या बाजूला दोन्ही साईडला रेती उत्खनन होतोय. त्याची रेल्वेला मी तक्रार केलेली आहे, महसूल विभागाला केलेली आहे, राज्य सरकारला केलेली आहे, पण कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई होत नाही. आणि ते झाल्यामुळे आजूबाजूची जमीन आहे ही भुसभुशीत झालेली आहे आणि अनेक वेळेला तक्रारी देऊन पण एक कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून कोर्टाने ऑर्डर दिली की यांच्यावरती कारवाई हे करा. आणि रेल्वेला पण सांगितलेलं आहे, महसूल विभागाला सांगितलेलं आहे, पोलीस कमिशनरला सांगितलेलं आहे, पण आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची या लोकांनी पाहिजे तशी गंभीर दखल घेतलेली नाही. इथे फास्ट ट्रॅक जो इथे बनवण्यात आलेला आहे, इथून मेल एक्सप्रेस असेल किंवा मग फास्ट ट्रेन या ठिकाणी धावतात, त्यामुळे सुद्धा अनेक घटना या ठिकाणी वाढलेल्या आहेत. रेल्वे अपघाताच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचं कळतं. फास्ट ट्रॅक वाढल्याने आपला हा झालेला आहे, पण जे इतर गोष्टी आहेत त्या गोष्टींच्याकडे ही लोक लक्ष देत नाही. आता जो रेती उत्खननचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये ब्लास्टिंग केली जाते. अनेक तक्रारी देऊनही त्याच्यावरती हे नाही केलं आणि त्या तक्रारी देत असताना काही वैयक्तिक गोष्टींमध्ये आपला केसेस दाखल करतात कंप्लेंटरवरती, त्याच्यावरती दबाव आणतात. आणि अशा बरेचशा घटना अशा होतात की मुंबऱ्यामध्ये जर कोणी आवाज उचलायला गेला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि आता प्रवाशांचा विषय आहे तर प्रवाशांना जी सुविधा पाहिजे तिथं भेटतच नाही. तुम्ही स्वतःच बघू शकता काय कंडिशन आहे इथे मुंब्रा रेल्वे स्टेशनची. तर नक्कीच रुबिना, आपण बघितलं तर आत्ता या घटनेनंतर एक संतप्त प्रतिक्रिया खरं तर देताना सर्वसामान्य नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र रेल्वे अपघातामध्ये ज्या प्रकारे दररोज अनेक नागरिक आपला जीव गमावतात त्यामुळे खरं तर 1-2चा आकडा असल्यामुळे कधीच रेल्वे प्रशासन हे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र जेव्हा आकडा वाढतो तेव्हा कुठेतरी इथे पाहणी करायला नेते येत असतात किंवा मग रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत असतात. मात्र उपाययोजना ज्या आहेत त्या काहीही केल्या जात नाहीये. जर एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या चुकीमुळे जर अपघात होत असेल तर याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करून मुंबईकरांना सोपा आणि सुरक्षित असा पुरवला पाहिजे. अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. कृष्णात आणि कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.